आम्ही तर आपण पाहतोय की खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण गेल्या 10 दिवस पोलिसांच्या, पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील, या दोन्ही पोलीस खरं तर पोलीस दलाच्या हातावर तुरी देत जो निलेश चव्हाण फरार होता, त्या निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे. ही सगळी दृश्य आपण दाखवली, ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण चालवली. पण त्याचा जो प्रवास होता तो पुण्यावरनं दिल्लीला बाय रोड गेला, तिथून गोरखपूरला बाय रोड गेला आणि तिथून खरं तर तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या खरं तर विचारात होता. पण तत्पूर्वी खरं तर आज रात्री तो नेपाळ खरं तर भारत नेपाळ बॉर्डर क्रॉस करेल असं देखील एक प्राथमिक माहिती सांगितली जाते आता. पण त्यापूर्वीच आता त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. अमित, एक महत्वाची बाब, निलेश चव्हाणचं या सगळ्या प्रकरणी नाव केव्हा समोर आलं तर कसपटे कुटुंबीय ज्यावेळेस निलेश चव्हाणच्या पुण्यातील कर्वेनगरमध्ये असणाऱ्या घरी गेले, कारण त्यांना वैष्णवी हगवण्याच्या चुलत मोठ्या सासऱ्याने सांगितलं होतं की वैष्णवीचं जे बाळ आहे, जे ताहनं बाळ आहे, ते चव्हाणकडे आहे. आणि कसपटे कुटुंबीय त्या बाळाला मिळवण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्या निलेश चव्हाणने त्यांना धमकवलं. जी त्याच्याकडे शस्त्र होतं, जी बंदूक होती, त्याने धमकवत त्यांना तिथून अक्षरशः हाकलून लावलं होतं असा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला होता. आणि त्यानंतर निलेश चव्हाणवरती या सगळ्या प्रकरणी पहिला गुन्हा जो दाखल झाला तो पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी आणि कसपटे कुटुंबियाला धमकी दिल्या प्रकरणी पहिला गुन्हा. त्यानंतर हळूहळू एक एक माहिती समोर आली की निलेश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या बायकोने देखील त्याच्यावरती यापूर्वी 2019च्या आसपास 2022च्या आसपास माफ करा, कर्वेनगर पोलीस स्टेशनमध्ये, वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. आणि त्यानंतर ज्या वेळेस खरं तर हे प्रेशर बनवत गेलं पोलिसांवरती, त्यानंतर या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सह आरोपी या निलेशला केलं, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं की 3 दिवस त्या बाळाला त्रास झाला, त्या बाळाची हेळसांड झाली आणि म्हणून सह आरोपी केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 ते 6 पथकं